नमस्कार, मी भाग्यश्री. राज्यात आज काय घडलं या बखरच्या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेत. यापैकी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील 10 प्रमुख जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार आहेत. याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची 20 मिनिटं शाळा घेतली आणि यापुढे कुठल्याही मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य किंवा कृती खपवून घेतली जाणार नाही, यामुळे सरकार बदनाम होतं असं म्हणत त्यांनी मंत्र्यांचे कान टोचले. दरम्यान कोकाटेंचा राजीनामा होणार का याकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. खरं तर कोकाटेंनी अजित पवारांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेटही घेतली होती. याच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी एक अट घातली आणि त्या अटीनंतर सगळी चक्र फिरली. अजित पवार म्हणाले, जर एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाईचा बडगा उघडला गेला तरच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई होईल आणि त्यानंतर कोकाटेंना आपण समज दिली पाहिजे, त्यांचा राजीनामा घ्यायला नको. दरम्यान आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून गाजत असलेली पुण्यातली रेव पार्टी आणि या रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंच्या जावयांची पोलीस कोठडी आज संपली आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे या स्वतः वकिलीचा कोट घालून त्यांचा युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयात पोहोचलेल्या दिसल्या आणि प्रांजल खेवलकरांची बाजू रोहिणी खडसे या न्यायालयात मांडणार असल्याचंही आता बोललं जातंय.